नमस्कार. तोंडावर येतोय सगळं. नमस्कार. आपल्या आवडत्या वसंत व्याख्यानमालेच्या शतक महोत्सवाचं वर्ष आपण साजरं करत आहोत. आज या व्याख्यानमालेचं 11वं पुष्प. थोडं हे मागे घे रे. तुम्हाला बोलताच येईल. आज हे 11वं पुष्प आहे. मित्रवर्य कैलासवासी विनय कृष्णराव गोखले, कैलासवासी वासुदेव पांडुरंग कुलकर्णी कौलवकर व कैलासवासी गुंडो दासो कंपनी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजचं हे पुष्प गुंफलं जात आहे. आजच्या वक्त्या आहेत माननीय डॉक्टर संगीता बर्वे आणि त्यांचा विषय आहे माझा काव्यप्रवास. सन्माननीय वक्त्या डॉक्टर संगीता बर्वे आपले आज खास अतिथी आहेत. माननीय राजू बर्वे, त्यांची कन्याही इथे आलेली आहे, प्रांजली बर्वे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि आपण सर्व सुजाण, चोखंदळ आणि रसिक श्रोते हो. मिरज विद्यार्थी संघाच्या वतीने मी आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. यानंतर मी आपल्या सन्माननीय वक्त्यांची ओळख करून देते. माननीय डॉक्टर संगीताताई आयुर्वेदाचार्य म्हणजे आयुर्वेदशास्त्राच्या डॉक्टर आहेत, सामाजिक कार्यकर्त्या, बालसाहित्यकार, गीतकार आणि कवयित्री आहेत. मागील 22 वर्ष त्या पुण्यातल्या अतिशय अशा झोपडपट्टी म्हणा किंवा दलित वस्ती यामध्ये त्यांनी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय केला. अर्थात अत्यंत सेवाभावी वृत्तीने, कारण रुग्णांच्या शारीरिक व्याधींवर तर त्या औषधोपचार करत होत्याच, पण त्याचबरोबर त्यांची दुःख जाणून घेत होत्या, त्यांच्या समस्यांचा विचार करत होत्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न मनापासून करत होत्या. आणि त्यांनी म्हणजे विशेषतः अशा वस्त्यांमध्ये स्त्रियांवर फार अत्याचार होतात, त्यांचं फार खडतर आयुष्य असतं, अन्याय होतात, अत्याचार होतात, तर त्या जाणून घ्यायच्या, त्यांचे अश्रू पुसायच्या, म्हणजे त्यांच्या दुःखावर सुद्धा मलमपट्टी करण्याचं काम त्यांनी केलं. अव्याहतपणे 22 वर्ष त्यांनी हे काम केलं. आत्ताच त्या मला सांगत होत्या की आता मी थांबली आहे, पण मला नाही वाटत त्या पूर्ण थांबू शकत असतील. पेशंट्स त्यांच्याकडे येणारच असतील, येत असणारच, इतक्या प्रेमाने ज्या आपल्या पेशंट्सचं काळजी करतायत अशा डॉक्टरकडे. त्या अतिशय प्रसिद्ध अशा बालसाहित्यकार आहेत. लहान मुलांसाठी त्यांनी कथा, कविता, कादंबऱ्या अशा विविध प्रकारचं लेखन केलेलं आहे आणि अशी 25 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झाली आहेत. यामध्ये त्या पुस्तकांची नावंसुद्धा इतकी गोड आहेत, लहान मुलांना आवडतील अशी. झाड आजोबा किंवा उजेडाचा गाव, हुर्रे हुप्प, कचऱ्याचा राक्षस आणि ग्रीनी ग्रीची, अशी सुंदर सुंदर नावं आहेत. आणि त्या पुस्तकांमध्ये तेवढंच सुंदर कथानक आहे, अगदी चित्रशैलीतलं, म्हणजे लहान मुलं वाचायला लागतील तर अगदी दंग होऊन जातील, त्यांच्यासमोर सगळं दृश्य येईल अशी रंजक आणि तरीसुद्धा अत्यंत संस्कारक्षम अशी त्यांची पुस्तकं आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे पियूची वही, या छोटीशी कादंबरीच म्हटलेलं आहे. या कादंबरीला 2022 साली साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. एका छोट्याशा मुलीने 4-5 महिन्याची दिलेली डायरी इतकी सुंदर आहे. मला असं वाटतं लहान मुलांना तर ती आवडेलच, पण ती पालकांनी मुद्दाम वाचावी, कारण लहान मुलांच्या सृजनक्षमतेला कसं प्रोत्साहित करायचं, त्यांना निसर्गाचा, पशु पक्षी या सगळ्यांचं कसं ज्ञान द्यायचं हे त्या पुस्तकात त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. पुणे इथल्या 26व्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या
आणि तसंच इतरही अनेक साहित्य संमेलनं, काही ग्रामीण, काही शहरी, वेगवेगळ्या प्रकारची, ह्या सगळ्या साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. 2013 साली वसुंधरा आंतरराष्ट्रीय महोत्सवात त्यांच्या कवितांवर आधारित असे नृत्यनाट्य कार्यक्रम सादर केला गेला होता. आंतरराष्ट्रीय महोत्सव होता तो, आणि त्यामध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले. पुण्यामध्ये पुलोत्सव एक कार्यक्रम होतो. 2003, 4 आणि 5 या तिन्ही वर्षी पुलोत्सवात त्यांच्या जे बालगीतांवरचे जे कार्यक्रम होते ते तिन्ही वर्षी सलग सादर केले गेले आणि ते अत्यंत गाजले. बालसाहित्य व्यतिरिक्त त्या संगीतातही गीतकारही आहेत. मुंबई पुणे मुंबई, धर्मवीर, इश्कवाला लव अशा छान छान चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली आणि ती प्रचंड गाजली आहेत. संगीताताई संगीत क्षेत्रातल्या नामवंत बर्वे घराण्याच्या सध्या गृहस्वामिनी आहेत. ज्येष्ठ गायिका स्वर्गीय मालती पांडे बर्वे, ज्येष्ठ गायक पंडित पद्माकर बर्वे यांच्या त्या स्नुषा, प्रसिद्ध गायक आणि संगीतकार राजू बर्वे यांच्या सुविद्य पत्नी आणि कलाकार आणि गायिका असणाऱ्या त्यांच्या दोन्ही कन्या प्रियांका आणि प्रांजली यांच्या त्या प्रतिभावंत आई आहेत. असं हे बर्वे कुटुंब संगीताचे अनेक कार्यक्रम सादर करतं. शब्द सूर बर्वे असंही त्यांचा एक सुंदर कार्यक्रम सादर होतो आहे. तर अशा ह्या संगीत क्षेत्रातल्या कुटुंबाला, संगीत क्षेत्रातल्याच गानवर्धन संस्थेचा कलावंत कुटुंब म्हणून पुरस्कारही मिळालेला आहे. आणि तो किती सार्थ आहे आपण बघतोच. आणि त्यांचं संगीता हे नावसुद्धा त्यांच्या ह्या सगळ्या जीवनाला किती शोभून दिसतं असं मला वाटलं. पण या सर्व गुणसंपन्नतेपलीकडे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आहे एक अत्यंत तरल मनाची संवेदनशील अशी कवयित्री. मृगतृष्णा, दिवसाच्या वाटेवर, अंतरीच्या गर्भी हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. त्यांच्या काव्यप्रवासातून हे सगळे त्यांच्या कविता उलगडतीलच. पण माझ्या मनाला चटका लावून, म्हणजे त्यांच्या सगळ्या कविता अशा अगदी भावपूर्ण, अर्थगर्भ आणि मनाला स्पर्शून जाणारे आहेत. तर माझ्या मनाला चटका लावणाऱ्या एका कवितेचा मी नुसता उल्लेख करते. कवितेचं नाव आहे देहदान. मेडिकल कॉलेजच्या मुलांना पहिल्याच वर्षी डेड बॉडीचं डिसेक्शन असतं. या डिसेक्शनमध्ये ते शरीरशास्त्र शिकतात. तर संगीताताई पहिल्यांदा जेव्हा उभ्या राहिल्या असतील डिसेक्शन करायला, मला वाटतं त्यावेळेला त्या डेड बॉडीमधलं प्रत्येक ऑर्गन, हृदय, फुफ्फुसं वगैरे डिसेक्ट करताना ते काहीतरी तुम्हाला शिकवतात. तर त्या प्रत्येक ऑर्गनबद्दल त्यातलं शिक्षण आणि त्याबद्दलची कृतज्ञता त्या कवितेत सांगत जातात, व्यक्त करत जातात. आणि त्या कवितेचा शेवट इतका सुंदर आहे. त्या म्हणतात की एक बॉडी सगळी छिन्नविछिन्न झाल्यानंतर त्या बॉडीचा कापलेला हात, जो नंतर फॉर्मॅलिनच्या बरणीत ठेवलेला आहे असा तो हात बघून त्यांना वाटतं की हा हात सगळ्या मेडिकल स्टुडंट्सना आता सांगतोय की माझ्या शरीरातून तुम्ही हे शिकलात, याचा उपयोग करा, शुभेच्छा देतोय, आशीर्वाद देतोय. बापरे, ती कविता वाचली आणि तो शेवट बघून खरंच तुम्हाला सांगते, मी एकदा अंतर्बाह्य अशी थरारून गेले की किती अशा उत्कटपणे आणि अत्यंत प्रांजळ कृतज्ञता त्यांनी ह्या सगळ्यासाठी व्यक्त केलेली आहे. तर इतक्या त्या अशा पारदर्शी आणि तरल मनाच्या कवयित्री आहेत. शेवटी संगीताताई, तुमचं वर्णन करण्यासाठी तुमच्याच एका कवितेचा मी आधार घेते. 4 ओळींचा त्यातला आधार घेते. संगीताताई म्हणतात, अक्षरांचे हात माझे. तर अशा ह्या कवित्रीसाठी वर्णन असं केलेलं आहे. ही अक्षर लिहिणारी शापित परी, विहरत असते दिशा दिशातून, हिरवळीतून, सांद्रघनाच्या ओंकारातून, चालत असते शुभ्र ढगातून, अंगावरती लेऊन अवघे शांत निळेपण. शुभ्र ढगातून अंगावरती लेऊन अवघे शांत निळेपण. तर आपण आता त्यांच्या संगीताताईंच्या बरोबर त्यांच्या प्रतिभेच्या शुभ्र ढगांच्या पायघड्यांवरून
त्यांच्या कवितेच्या प्रवासाला निघायचं आहे. पण तत्पूर्वी आपण त्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करणार आहोत. मी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर कुरणे सर यांना विनंती करते की त्यांनी संगीताताईंचा एक भेटवस्तू स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन संस्थेतर्फे सत्कार करावा. आता उत्सुक आहोत आपण त्यांच्या काव्यप्रवासासाठी. त्यापूर्वी एक सूचना करायची आहे की आपल्या व्याख्यानमालेतल्या कार्यक्रमांमध्ये थोडासा बदल आहे. गुरुवार दिनांक 15 आणि शुक्रवार 16 मेचा हा बदल आहे, जो बाहेर बोर्डवर सगळीकडे लावलेला आहे. काही पुस्तकांमधूनही हा बदल झालेला आहे. तर मी फक्त आता तो वाचून दाखवते. गुरुवार दिनांक 15 मे 2025, पुष्प 14वे. वक्ते आहेत भीमराव पांचाळ आणि विषय आहे गझल संवाद. आणि शुक्रवार दिनांक 16 मे पुष्प 15वे. वक्ते आहेत डॉक्टर अशोक चौसाळकर आणि विषय आहे सामाजिक बदल आणि भारतीय संविधान. तर हा बदल लक्षात असू द्या. सगळीकडे लावलेले आहेत बोर्डवर, पुन्हा एकदा बघा. आणि आता मी थांबते, कारण आपल्याला संगीताताईंबरोबरच्या सुंदर अशा प्रवासाला निघायचं आहे. आधी इथे बोलते. सर्व सुजाण रसिकांना माझा मनापासून नमस्कार. खरे मंदिर आणि मिरज संघ, विद्यार्थी संघ यांनी मला इथे आमंत्रित केलं, याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते. त्यांनी मला कसं आमंत्रित केलं तो प्रवास पण मी इथे सांगेन नंतर. आत्ता जो कार्यक्रम इथे आत्ता होणार आहे ते मित्रवर्य कै विनय कृष्णराव गोखले, कै वासुदेव पांडुरंग कुलकर्णी आणि कै गुंडो दासो कंपली यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांच्या स्मृतींनाही वंदन करते. आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एका गाण्यानं आपण सुरुवात करूया. आज माझी मुलगी इथे आली आहे, तर त्याचा थोडा फायदा मी घेते. माझी मुलगी प्रांजली बर्वे गायिका आहे, छान गाते. आणि NCPAनं, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट या संस्थेनं आमच्याकडनं एक भाषेचं गाणं तयार करून घेतलं. तर ते माझे पती सुप्रसिद्ध गायक राजीव बर्वे संगीतकारही आहेत आणि नुकतेच त्यांना दूरदर्शनचे आर्टिस्ट आहेत, आकाशवाणीचे आर्टिस्ट आहेत आणि नुकतंच त्यांना A ग्रेड मिळालेली आहे आकाशवाणीची. तर तेही आज इथे उपस्थित आहेत. त्यांचं संगीत आहे. त्या दोन गाणी आपण पहिलं आणि शेवटी असं ऐकणार आहोत. तर जे NCPAनं केलेलं गाणं आहे त्याचे शब्द असे आहेत: भाषेमुळेच घडतो आपण, भाषेला आपण घडवावे. भाषेमुळेच घडतो आपण, भाषेला आपण घडवावे. माय मराठी भाषा आपुली, या भाषेचे अमृत प्यावे, या भाषेचे अमृत प्यावे. ते ऐकूया आपण. तो लावाल ट्रॅक लावाल. गाणं मी लिहिलं आहे. राजीव बर्वे यांनी
त्याला संगीत दिलं आहे आणि ओरिजिनली प्रांजलीनं गायलं आहे. ते गाणं आम्ही इथे सादर करतो आहे. भाषेमुळेच घडतो आपण, भाषेमुळेच घडतो आपण, भाषेला आपण घडवावे. भाषेमुळेच घडतो आपण, भाषेला आपण घडवावे. माय मराठी भाषा आपुली, माय मराठी भाषा आपुली, या भाषेचे अमृत प्यावे, या भाषेचे अमृत प्यावे. भाषेमुळेच घडतो आपण. साहित्याचा विसर न व्हावा, कवितेचा सन्मान करावा. साहित्याचा विसर न व्हावा, कवितेचा सन्मान करावा. ज्ञानेशांच्या भूमीवरती प्रकाश ज्ञानाचा उजळावा. ज्ञानेशांच्या भूमीवरती प्रकाश ज्ञानाचा उजळावा. महाराष्ट्राची माय मराठी, महाराष्ट्राची माय मराठी, अभिमानी तिजला मिरवावे, अभिमानी तिजला मिरवावे. भाषेमुळेच घडतो आपण. आधुनिकतेला स्वीकारावे, परंपरेचे भान असावे. आधुनिकतेला स्वीकारावे, परंपरेचे भान असावे. शब्दांमधल्या आपुलकीने जगणे आपुले सोपे व्हावे. शब्दांमधल्या आपुलकीने जगणे आपुले सोपे व्हावे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये माणुसकीचे बीज रुजावे, माणुसकीचे बीज रुजावे. भाषेमुळेच घडतो आपण. अंधश्रद्धा दूर करावी, विज्ञानाची आस धरावी. अंधश्रद्धा दूर करावी, विज्ञानाची आस धरावी. संस्कारांचे लावे लेणे, प्रगल्भतेची जाण असावी. संस्कारांचे लावे लेणे, प्रगल्भ
भाषेची जाण असावी, शुद्ध मराठी आपुल्यासाठी, शुद्ध मराठी आपुल्यासाठी, तिला कधी न अंतर द्यावे, तिला कधी न अंतर द्यावे. भाषेमुळेच घडतो आपण, भाषेला आपण घडवावे. माय मराठी भाषा आपुली, या भाषेचे अमृत प्यावे, या भाषेचे अमृत प्यावे, या भाषेचे अमृत प्यावे. धन्यवाद. भाषेला जेव्हा आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तेव्हा दिल्लीहून मला फोन आला आणि 5 भाषांना आपल्याला एकूण तो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता, त्यात आपल्या मराठी भाषेला होता. आणि शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बैठकीसाठी तिथे बोलावलं आणि ह्या ओळी मी त्यांना म्हणून दाखवल्या आणि तिथे तो माझा हिंदी भाषेच्या याच्यामध्ये माझा मराठी बाईट केवळ या कवितेमुळे घेण्यात आला की आपली मराठी अभिजात भाषा, म्हणून मी तिथे अभिजात भाषेचा हे गाणं सादर केलं. मला छान वाटतंय की सगळेजण कविता ऐकायला आलेले आहेत. थोडी भीती वाटत होती, लोकांना भीती वाटते आजकाल की कविता म्हणजे काय, बापरे कविता ऐकायच्या, पळापळा वगैरे वगैरे. तर असं काही होणार नाही याची मी खात्री देते तुम्हाला. कारण आजवर जे काही लिहिलं ते काही प्रसिद्धीसाठी लिहिलं नाही, आंतरिक उर्मीनं मी लिहित गेले. अगदी लहानपणापासून मला कवितांची आवड होती असंच म्हणावं लागेल, वेड होतं. म्हणजे मला आठवतं आहे मी लहानपणी अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातल्या बेलापूर गावात माझा जन्म झाला. तिथे मी शिकले. 1ली ते 4थी त्या शाळेमध्ये जिथे होते ती शाळा नदीकाठावर होती आणि पडकी शाळा होती, भिंती पडलेल्या होत्या. आजकाल जेव्हा महाराष्ट्रातल्या जवळ 150 शाळांपर्यंत मी जाऊन आले. इतक्या सुंदर सुंदर शाळा आहेत आता मुलांच्या, रंगवलेल्या शाळा, छान छान चित्र काढलेल्या शाळा, पायरी पायरीवर ABCD किंवा अ-आ-इ लिहिलेल्या. तर हे बघून मला माझी शाळा आठवली आणि मला आठवलं की दर शनिवारी आम्हाला शेण आणायला पाठवायचे, शेण गोळा करायला. आणि मग आम्ही ते टोपलीवर प्रत्येकजण काय काय जेवढं हिंडत असायचो आम्ही सगळ्या गावभर नदीकाठावर कुठे काय काय, आणि ते सारवून घ्यायची शाळा आधी आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी बसकर टाकून आम्ही तिथे बसायचो. अशी ती शाळा होती. शाळेला भिंती पण नव्हत्या, पडलेल्या भिंती होत्या. खूप वर्षांनंतर जेव्हा मी शाळेमध्ये ह्या सगळ्या शाळा बघितल्या आणि मला माझ्या त्या शाळेची आठवण झाली. तोपर्यंत असं काही डोक्यातही नाही येत आपल्या, आपण जगत असतो. पण जेव्हा ते आठवलं की अरे आपली शाळा अशी होती आणि कुठेतरी मनामध्ये माझ्या शब्द आकार घ्यायला लागले त्या शाळेबद्दलचे. आणि मी लिहिलं, नदीकाठची शाळा आमची होती जरी पडकी, नदीकाठची शाळा आमची होती जरी पडकी, शाळेत जाण्यासाठी कधी भरत नसे धडकी. दप्तर कधी पाठीवरचे वाटले नाही ओझे, दप्तर कधी पाठीवरचे वाटले नाही ओझे, नव्हती रिक्षा, नव्हता गणवेश, नव्हते बूट मोजे. अनवाणीत जात असू शाळेत चालत चालत, जांभळं, कैऱ्या, बोरं, आवळे, चिंचा पाडत पाडत. आपल्या सगळ्यांचं बालपण असंच होतं. पावसाळ्यात रेनकोट नव्हते, नव्हते डांबरी रस्ते, ओले कच्च होऊन चिंगाट धावत सुटायचं नुसते. पाणी उडवत, चिखल तुडवत, कधी करत खोड्या. अहो आमच्या आधी पोचायच्या शाळेत कागदी होड्या. गुरुजी बाई असे की फार नसत बोलत, मग काय करत, गुरुजी बाई असे की फार नसत बोलत,
कधी रट्टा, कधी छडी, कधी बाहेर उभं करत. आजच्यासारखं नव्हतं की मारायचं नाही, लगेच पोलीस चौकीत जाणार वगैरे, असं नव्हतं त्यावेळेला. गुरुजीबाई चांगले धोपटूनच काढायचे. आई वडील तर मुळीच कधी रागवत नसत त्यांना, उलट म्हणत चांगलं बघा धोपटून काढा यांना. तेवढ्यापुरतंच असे ते विसरून जात सगळे, तेवढ्यापुरतंच असे ते विसरून जात सगळे. अहो, आमची वाट बघत असत नदीकाठचे बगळे. रंगीत लाल मासोळ्या त्या पाण्यामधल्या येवल्या, जवळ येऊन करत असत पावलांना गुदगुल्या. काठावरती वाड्या होत्या खरबूज कलिंगडाच्या, झरा खोदून पाणी मिळे गोष्टी उन्हाळ्याच्या. गोष्टी उन्हाळ्याच्या अशा की चटके बसत भारी, थेंब थेंब पाण्यासाठी निघे आमची वारी. नदी पडे ठार कोरडी, येई दुष्काळाचे वारे. डोळ्यांमध्ये पाण्यासोबत चमकत असत तारे. वीज नसे, पाणी नसे, कंदील मात्र जळत. झुंजू मुंजू होताच बायका जात्यावरती दळत. जात्यावरच्या ओव्यांनी तर साखर झोपच लागे. देवळामधली काकड आरती करी आम्हा जागे. चुलीवरच्या भाकरीसोबत सगळं लागे गोड, सोबत असे ठेचा किंवा लोणच्याची फोड. मग यायची गावामध्ये शनिदेवाची जत्रा, पिपाण्या वाजवीत धावायचो आम्ही पोरं 717. बैलगाडीतून वस्तीवरती कधी असू जात, शांतक्काच्या झोपडीमध्ये दिवस दिवस राहत. किती किती नि काय काय सांगू तेवढे थोडे, किती किती नि काय काय सांगू तेवढे थोडे. डोळ्यांसमोर उधळतात आठवणींचे घोडे. हसत खेळत झेलल्या अनेक अडचणींच्या झळा, हसत खेळत झेलल्या अनेक अडचणींच्या झळा. असे घडलो आम्ही आमची भिंतीबाहेर शाळा, असे घडलो आम्ही आमची भिंतीबाहेर शाळा. जसं आता आपण भिंतीबाहेर बसलोय आणि मोकळं वाटतंय, तशा शाळा होत्या पूर्वीच्या. आणि त्या शाळांनी म्हणजे कितीही डोनेशन दिलं तरी ते शिक्षण मिळणार नाही जे सारवण्यातून मिळालं, स्वच्छतेतून मिळालं, शिस्तीतून मिळालं, वेळेवर जाण्यातून मिळालं. आणि नदीकाठच्या बगळे, मासोळ्या, खरबूज कलिंगडाच्या वाड्या, यातून शिकण्यातून आपल्याला कितीतरी बाहेरचं शिक्षण मिळत गेलं. त्यामुळे अशा शाळांचे सुद्धा आपण ऋण मानले पाहिजेत असं मला वाटलं आणि ही कविता माझ्याकडून लिहिली गेली. त्यानंतर ह्या शाळेमध्ये होते, प्राथमिक शाळेमध्ये. आणि माझं शिक्षण झालं बेलापूरला, नगरला, बारामतीला आणि नंतर वैद्यकीय शिक्षणासाठी मी पुण्यामध्ये आले. पण दरम्यान नगरला माझ्या आजोळी, आजी आजोबा माझे माहेरचे आणि सासरचे दोन्ही नगरलाच होते. आणि आजी आजोबांकडे मला माझ्या आईवडिलांनी ठेवलं. जसे की शिक्षक होते दोघंही, आणि मुलं सांभाळणं किती कठीण असतं शाळेतल्या शिक्षकांना माहिती आहे. मग ते आजी आजोबांकडे पाठवतात, तसं मला पाठवलं. आणि आजी आजोबांकडे मी त्या दादा चौधरी शाळेमध्ये जायला लागले. आणि मला खूप आठवण यायला लागली. लहान असतो आपण, एकदम आईवडिलांना सोडून आपण गेलो की रडत रडत, मग आजी काहीतरी रागवणार, असं काहीतरी ते डोक्यात सगळं कुठेतरी आपल्या मनामध्ये गोंधळ सुरू व्हायला होतो. तशामध्ये एकदा आजी मला म्हणाली, मला ना, माझी आजी आणि आजोबा वारकरी होते, वारकरी पंथातले होते. आणि दरवर्षी ते डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन नगरपासून, म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगरपासून पंढरपूरपर्यंत वारीत जवळजवळ 30-40 वर्ष चालत चालत जायचे. निरक्षर होते, वाचता येत नव्हतं, पण सगळ्या वारकऱ्यांप्रमाणे मुखोद्गत होते. तुकोबांचे अभंग, गाथा, जे जे असेल ते सगळं मौखिक ज्ञान होतं. एकदा माझी आजी मला म्हणाली की संगीता, मला ना खूप ज्ञानेश्वरी ऐकायची इच्छा आहे, सगळी ज्ञानेश्वरी एकदा ऐकावी असं मला वाटतं. मी 4थीत होते. मी म्हटलं, मी खेळत होते अशी, म्हटलं त्यात काय एवढं, मी वाचून दाखवीन की. आजीला म्हटलं. ती एकदम, तू वाचून दाखवशील? म्हटलं हो, मला वाचता येतं, तुझ्यासारखं नाही आहे मला वाचता येत नाही असं, मला येतं वाचता. ती म्हणे, सगळं येतं का तुला वाचता? म्हटलं हो, सगळं येतं. मग बघ बरं का. म्हटलं हो, बघ, आण बघू ज्ञानेश्वरी.
ती आजींनी ज्ञानेश्वरी समोर ठेवली. मी ती उघडली आणि सुरुवात केली. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, असं मी वाचायला सुरुवात केली. आणि आजी माझ्याकडं डोळे मोठे करून कौतुकानं बघत बसली की अगं बाई वाचता येते की तुला इतकं चांगलं असं. तर ती म्हणाली थांब थांब आत्ता वाचू नको, आता भजनी मंडळाच्या माझ्या बायका येतात 4-4:30 वाजता, तेव्हाच वाचून दाखवतो. आणि मग त्या बायका हळूहळू यायला लागल्या. आजीनं समोर चौरंग मांडला, चौरंगावर ज्ञानेश्वरी ठेवली, बायकांनी हळदी कुंकू वाहिलं आणि आजीनं सांगितलं की आजपासून ही ज्ञानेश्वरी वाचणार आहे. आजपासून असंच सांगितलं तिने, आपल्याला ती वाचून दाखवणार आहे. आणि मला फारच भारी वाटलं की चौरंगा आपल्यासमोर हळदी कुंकू लावलेलं, खोबरं बिबरं ठेवलेलं, मी पण अगदी ज्ञानेश्वरांसारखी बसले समोर आणि वाचायला सुरुवात केली. बायकांनी जाताना ज्ञानेश्वरीला नमस्कार केला मनोभावे आणि मला पण नमस्कार केला. मला आणखी छान वाटलं. म्हणजे ते जे काही कुठेतरी आत्मविश्वास गमावलेला होता आजी आजोबांकडे राहताना, तो एकदम कुठेतरी वर उफाळून आला. आणि त्या म्हणाल्या रोज वाचून दाखव बरं का. लाडीगोडी लावत होत्या सगळ्या, पण का असे ना त्या लाडीगोडीतून एक नकळतपणे तो एक संस्कार होत गेला. आणि अनेक दिवस मला जसं जसं त्या म्हणजे आजी म्हणायची आज तुला खायला काय करू, असं ते लाड करायला लागली. त्यामुळे की 4 वाजता बायका येणार आहे, त्यांनी आता हे वाचून दाखवणार, तोपर्यंत तिला कसं धरून ठेवायचं, असं करत करत तिनं माझ्याकडनं खूपशी ज्ञानेश्वरी त्यावेळी वाचून घेतली. 4थीला त्यावेळेला धडा होता, त्याच्या 2 ओळी तुम्हाला माहिती आहेत. चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू. तर ते मी वाचलं तो धडा. आणि मला ही ज्ञानेश्वरीत मी वाचते त्याचं मला कुठेतरी नकळतपणे काहीतरी डोक्यात संस्कार होत असणार त्याचे. तर ते वाचल्यानंतर मी असं लिहिलं पुढे, बोरू आणि शाईनं लिहिलं माझ्या वहीमध्ये. चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, हैबतरावांची पायरी, देऊळवाडा मुख्य मंदिरं, ज्ञानेश्वरांची तेथे समाधी, समाधीवर डोके ठेवले, वारकऱ्यांना देव भेटले, असं मी लिहिलं. आणि ते बोरूनी असं छान ते वाळवून वगैरे सगळं बाईंना दाखवायला गेले. हे बघा बाई मी असं लिहिलं आहे. त्याने हे माहिती आहे हे कोणी लिहिलं आहे खालचं, तर म्हटलं ते मी लिहिलं आहे. ते कुठून पाहून लिहिलं आहे, म्हटलं नाही ते मी मनानं लिहिलं आहे. आणि बाईने मला शाबासकी दिली. बाई म्हणाल्या खूप छान लिहिलं आहे, सगळ्या वर्गात वाचून दाखव. आणि कुठेतरी ती प्रेरणा, ती शाबासकी, तो उत्साह, त्या काळातला सगळा मुलांनी वाजवलेल्या टाळ्या की हिनं काहीतरी नवीन लिहिलं आहे असं, ते कुठेतरी मनामध्ये एक आनंद देऊन गेलं, एक ऊर्जा देऊन गेलं असेल. पण मी वाचायला लागले, मनापासून वाचायला लागले, जे मिळेल ते वाचायला लागले. आणि वाचत वाचत मग हळूहळू पुढे 7वी 8वीमध्ये परत आईवडिलांकडे आले शिकायला. तर पुस्तकच नव्हती तिथे, गावाकडे पुस्तकं मिळत नाहीत. आणि डोक्यात सारख्या कल्पना सुरू असायच्या, काहीतरी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. मी माझ्याच मनाच्या गोष्टी लिहायला सुरुवात केली. मग राजकुमार आणि उडता घोडा, मग कमळाची कळी आणि राजकन्या कोणी कोणी आणखी, अशा रात्रंदिवस डोक्यामध्ये गोष्टी घोळायला लागल्या. आणि ते मी लिहून ठेवायला लागले. लिहून ठेवून चांगल्या अक्षरामध्ये एका रेघेच्या वहीमध्ये लिहायचे, चांगलं परत परत खोडून नीट करायचे. आणि नीट करून मग ते त्याला शीर्षक द्यायचे. त्याला शीर्षक म्हणतात हे माहीत नव्हतं, ते आता माहिती झालं की त्याला शीर्षक म्हणावं. पण असं ते नाव लिहायचे आणि माझ्या वडिलांना ते दाखवायचे मी की हे बघा बाबा मी नवीन गोष्ट लिहिली. तर माझे वडील चित्रकार होते, ते म्हणायचे बघू काय लिहिलं आहे. आणि काय लिहिलं आहे म्हटल्यावर ते अरे वा राजकुमार आणि उडता घोडा का, मी याला मुखपृष्ठ काढतो असं म्हणायचे. आणि ते तसं ते चित्र काढायचे आणि वर ते नाव द्यायचे गोष्टीला आणि खाली संगीता असं लिहायचे. तर माझं त्याला हस्तलिखित वगैरे म्हणतात असं माहिती नव्हतं. पण असं माझ्याकडनं खूप छोट्या छोट्या गोष्टी तयार झाल्या. आणि माझ्या मैत्रिणींना मी सांगायचे की तुम्हाला जर काही वाचायचं असेल तर माझ्याकडे आहेत बरं का पुस्तकं. तर ते म्हणायचे तुला कोणी दिली, मी म्हणायचे मीच लिहिली आहेत. आणि ते छोट्या लिहिलेलं सुईदोऱ्याने धावदोऱ्याने शिवून बिवून अगदी व्यवस्थित अशी ती पुस्तकं होती. पण हा पण एक कुठेतरी नकळत संस्कार जो मला माझ्या आत्ताच्या अशा पुस्तकांपर्यंत घेऊन येईल हे मला वाटलं नव्हतं. तर तो लहानपणापासून लागलेला तो छंद होता खरं तर. असं काय काय होत गेलं आणि मी लिहिती झाले.
त्यातलं आता एक तुम्हाला लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आधी डॉक्टर होते, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयामध्ये पुण्यामध्ये शिकायला आले. माझी मैत्रीण आज इथे आली आहे, वैजयंती भिडे, सांगलीची आहे, शिंदगी, आत्ताची डॉक्टर वैजयंती शिंदगी. आणि मला खूप आनंद झाला की मी आज तेव्हापासून तिला आत्ता पाहते आहे. तर कवितेच्या प्रवासात मैत्रिणीसुद्धा अशा भेटतात 40-40 वर्षांनी. अष्टांग आयुर्वेदला असताना आत्ताच मॅडमनी सांगितलं की डिसेक्शन होतं आम्हाला पहिल्या दुसऱ्या वर्षी आणि डेड बॉडीज मिळत नसत त्यावेळी. तर आम्ही येरवड्यावरून ती डेड बॉडी आणली होती एक ॲम्ब्युलन्समध्ये घालून आणि 2 महिने एकाच बॉडीवर डिसेक्शन करत होतो. हे कुठेतरी अशा गोष्टी मनामध्ये आपल्या कायमसाठीच्या राहतात. म्हणजे त्यावेळेला ॲनाटॉमी, ग्रेज ॲनाटॉमी वाचली वगैरे, ते बारीक बारीक अभ्यास केला, ते सगळं झालं. पण त्यानंतर शिक्षण झाल्यानंतर एक सोहनी नावाचं दाम्पत्य माझ्या दवाखान्यामध्ये आलं होतं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या कॉलेजला डेड बॉडीज मिळत नाहीत, तर आम्ही दोघांनी देहदान करायचं ठरवलेलं आहे. ती फार धक्कादायक गोष्ट होती माझ्यासाठी की जिवंत माणसांनी देहदान करायचं ठरवणं जोडप्यानं, ते सारखं डोक्यामध्ये माझ्या घोळत राहिलं. आणि त्यातून कुठेतरी आठवलं की आपण कसं ती डेड बॉडीज मिळवत होतो आणि कसं 2-2 महिने त्या फॉर्मेलिनमध्ये, उग्र फॉर्मेलिनमध्ये एकच डेड बॉडीवर कसं 8-8, 10-10 तास काम करत होतो. आणि त्यातून देहदान ही कविता माझी जन्माला आली आहे. आधी ती कविता मी सादर करते आणि मग त्याच्याविषयी थोडंफार सांगते. आता तुम्हाला हे पूर्वपीठिका माहिती आहे. त्याचा आत्मा परमात्म्यास भेटावयास गेला, मात्र त्याचा देह पंचत्वात विलीन होण्यास नाकारू लागला तेव्हाची गोष्ट. तो निसंकोचपणे पहुडला आमच्या पुढ्यात आदिम अवस्थेत. कुरणे सर आपल्याला. तो निसंकोचपणे पहुडला आपल्या पुढ्यात आदिम अवस्थेत. त्याला माहीत होतं हे नवखे हात धारदार शस्त्रांनी आपल्या त्वचेवर गिरवतील श्रीगणेशा आणि होतील निपुण उडून जाणाऱ्या आत्म्यांना पकडून ठेवण्यात. म्हणूनच निर्विकारपणे तो करून घेतो स्वतःला विच्छेदित आणि काढून टाकतो त्वचेची उरली सुरली वस्त्र. आता छातीचा पिंजरा उघडून तो त्याचं अंतरंगच उघडं करतो आमच्यासमोर. ज्यानं त्याला जगण्याची स्पंदनं दिली ते हृदय पडलेलं असतं निपचित निर्जीव फुफ्फुसांच्या बेचक्यात. त्यानं कमावलेले बायसेप्स, ट्रायसेप्स उचलू शकतो आम्ही अगदी सहजपणे. म्हणजे जे आयुष्यभर कमावलेले असतात ते फोरसेपनी नंतर उचलता येतात. त्यानं कमावलेले बायसेप्स, ट्रायसेप्स उचलू शकतो आम्ही सहजपणे. शरीरभर पसरलेल्या सुषुम्नेच्या विद्युतवाहक तारा तो तोडून टाकतो आमच्यासाठी. स्पायनल कॉर्ड असते मध्ये. त्याचा प्रत्येक अवयव होत जातो ओळखीचा, हाताळला जातो सूक्ष्मपणे आणि निघून जातात दिवसचे दिवस त्याच्या मेंदूवरील खंडांचे अक्षांश रेखांश मोजण्यात. आता तो विखुरलेल्या अवस्थेत फॉर्मेलिनच्या बरण्यातून पाहतो आमच्या शुभ्र कोटांकडे काहीशा उत्सुकतेने. आता तो विखुरलेल्या अवस्थेत फॉर्मेलिनच्या, म्हणजे सगळे यकृत इकडे, हृदय इकडे, सगळे असे एक एक ऑर्गन आपण फॉर्मेलिनमध्ये ठेवतो. आता तो विखुरलेल्या अवस्थेत फॉर्मेलिनच्या बरण्यातून पाहतो आमच्या शुभ्र कोटांकडे काहीशा उत्सुकतेने आणि बरणीतला त्याचा उसवलेला हात अजूनही तसाच आशीर्वादाच्या पोजमध्ये. बरणीतला त्याचा उसवलेला हात अजूनही तसाच आशीर्वादाच्या पोजमध्ये. ही कविता साधारण 93च्या सुमारास सकाळमध्ये आली. ते माझी कविता म्हणून एक सदर होतं आणि पहिलं सदर ते सुरेशचंद्र पाध्ये संपादक होते त्यावेळेला. त्यांनी माझ्याकडून मागवल्या कविता मी लिहू लागले होते. त्यांना हळूहळू कळायला लागलं होतं. तर ही कविता मी दिली त्यावेळेला लिहिलेली आणि आणखी एक कविता दिली. तर सकाळमध्ये आल्यानंतर ह्या कवितेचा
अर्थात सगळ्यांनी ती वाचली, प्रसार झाला आणि वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये डिसेक्शन हॉलमध्ये ही कविता मोठ्या मोठ्या याच्यावर काय फ्लेक्स म्हणू आत्ता आपण, तर त्याच्यावर ती लागली गेली खूप मोठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला फोन जो पहिला आला तो मिरज मेडिकल कॉलेजमधून आला, त्याचा फोन. आणि त्या बाई होत्या डॉक्टर साने, मला त्या आता नाही आहेत, पण डॉक्टर साने ह्या होत्या, त्या ॲनाटॉमी शिकवायला होत्या. आणि त्यांनी ती कविता वाचल्यानंतर डिसेक्शन हॉलमध्ये, मिरज मेडिकलच्या डिसेक्शन हॉलमध्ये लावली. त्यांनी नंतर ती आकाशवाणीला सादर पण केली आणि मुलांना सांगितलं की येताना आधी हे वाचायचं आणि मग डिसेक्शन करायचं. कारण तुम्हाला माहिती असेल, तुम्ही वाचलंही असेल की मेडिकलचे विद्यार्थ्यांना ते नवीन असतं आणि असं ते उघडी डेड बॉडी कुठेतरी काहीतरी त्याची हेटाळणी करतात, कुठेतरी जोक्स करतात, काही अश्लील जोक्स असतात वगैरे. पण जेव्हा ती कविता वाचायला लागले तेव्हा त्यांना अर्थ की आपल्यासाठी यांनी असं केलेलं आहे आणि तो आशीर्वादाच्या पोजमध्ये आपला उसवलेला हात आहे तिथे, तर आपण नीट अभ्यास करायचा, असं एक त्याच्यातून संदेश मिळाला. आणि महाराष्ट्रातल्या असंख्य सगळ्यात जवळजवळ वैद्यकीय कॉलेजमधून मला टिळक आयुर्वेदमधनंही मी आणि शरद तळवलकर असा कार्यक्रम त्यावेळेला ठेवला होता त्यांनी. आणि आम्ही तिथे गेलो असताना दोघंजणं, मला एक जण सगळा झाल्यावर कार्यक्रम तुम्ही ती कविता वाचा वगैरे सांगितलं, ते वाचली मी. आणि डॉक्टर पंडित म्हणून होते तिथे, ते आले आणि मला म्हणाले जरा येता का आमच्या याच्यामध्ये, तर म्हटलं हो येते. आणि बघितलं तर ती मोठीच्या मोठी कविता लावलेली डिसेक्शन हॉलमध्ये. आणि गंमत म्हणजे त्यांना माहितीच नव्हतं की मी आयुर्वेदाची स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे म्हणून, आणि अष्टांग आयुर्वेदाची आहे. त्यामुळे मला इतकं छान वाटलं की टिळक आयुर्वेद जे आम्ही कायम धसका घेतलेला असायचा त्याचा, त्या कॉलेजच्या भिंतीवर आपली कविता तिथे लागलेली आहे. तर अशा प्रकारे म्हणजे आयुर्वेदाचा डॉक्टर झाल्यानंतरसुद्धा मन इतकं कवितेत रमलं की देहदानावर सुद्धा कविता लिहिली गेली. आणि जे जे मला माझ्या गरीब वसाहतीमध्ये रुग्ण भेटत गेले ते सुद्धा मला त्यांच्याकडून पैसे नाही घ्यावेसे वाटले कधी. मला खूप त्यांच्याकडे नसायचे आणि मीच त्यांना काय काय देत असायचे. असं अनेक वर्ष मी केलं. माझे यजमान इथे साक्षीदार आहेत, त्यांना मी म्हटलं अहो काहीच पैसे नाही घेता येत आहेत मला, पैसेच मागता येत नाहीत मला. तर ते मला म्हणाले की डोक्यावर छप्पर आहे, खायला अन्न आहे ना आपल्याला, तू कर तुला पाहिजे ते. आणि त्यामुळे मी 22 वर्ष अशा पद्धतीनंच खरं तर माझी रुग्णसेवाच दिली म्हणायला हरकत नाही. आणि तिथे खूप मला अनुभव आले वेगवेगळे. जगणं कसं असतं, आपण मध्यमवर्गीय जगत असतो, आपल्याला चांगलं राहायची खायची प्यायची सवय असते, पण झोपडपट्टीतलं गरीब माणसाचं रोजचा दिवस किती युद्धाचा असतो हे मी जवळून बघितल्यामुळे मला एक सामाजिक भानसुद्धा डॉक्टर म्हणून होतंच, सगळ्यांनाच असतं ते, पण त्यामुळे मला ते जास्त येत गेलं असं मला वाटतं. आणि ते माझ्या कवितेतून उतरत गेलं, हे सगळ्यात महत्त्वाचं. मी ती कविता तुमच्यापुढे सादर करते. चेहरे नावाची कविता आहे आणि यातला प्रत्येक अक्षर ना अक्षर म्हणजे योगायोग नाही, असं जे म्हणतात ना योगायोग आहे समजावा वगैरे, टी व्हीवर दाखवतात की हे योगायोग समजावं, तसं नाही, हे योगायोग नाही आहे, हे खरं खरं आहे मी लिहिलेलं सगळं. माझा पहिलाच पेशंट तिथपासून मला जे काही वाटलं ते मी कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेचं नाव आहे चेहरे. मोरेला ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झालेला सांगवत नाही, प्रश्न 80,000चा असतो. मोरेची बायको कड आवरत म्हणते डॉक्टर सांगा ना ऑपरेशन करावं लागणार नाही म्हणून. त्यांना समजावताना त्यांचे चेहरे पाहवत नाहीत. पिंगळे 5 पोरांचं लेंढार सावरीत दवाखान्यात येते. दवा न ग, लहान्याला स्वेटर आणि टोपडं मिळालं तर द्या, आणि फी म्हणून काय, या घरच्या कोथिंबीरीच्या 4 काड्या घ्या. तिच्या भावनेला नाकारावं असं कदापिही वाटत नाही. कदमची बायको फरशीवरच लोळण घेते. बाई आता सहन होत नाही, तो कुऱ्हाड घेऊन माराया उठतो. ते पाहिलंय आमच्या घरच्यांनी. दूरच्या आश्रमात पोरी सकट तिची सोय करते तेव्हा
माझा सुटकेचा निश्वास तांबरलेल्या कदमच्या लक्षात येत नाही. नवऱ्यानं टाकलेल्या मायाला तिसऱ्यांदा गर्भ राहतो. समजुतीच्या 4 गोष्टी तिला अजिबात आवडत नाहीत. समाच्या हुशार अनवाणी पोराला नवी कोरी चप्पल बक्षीस देताना त्याच्या डोळ्यात उठलेली चमक फार काही केल्याचं समाधान मिळू देत नाही. जाचाला कंटाळलेल्या चंद्राचा लटकलेला देह तर काळजावरनं पुसता पुसला जात नाही. इथली संध्याकाळ रोज येते झिंगत. इथली संध्याकाळ रोज येते झिंगत. ह्या अर्धपोटी बायकांना ती नीट सावरताही येत नाही. रात्री गरगरणाऱ्या पंख्याबरोबर हे चेहरेही फिरू लागतात डोळ्यासमोर. रात्री गरगरणाऱ्या पंख्याबरोबर हे चेहरेही फिरू लागतात डोळ्यासमोर, जेव्हा माझा मऊ बिछाना मला सुखाची झोप घेऊ देत नाही. माझा मऊ बिछाना मला सुखाची झोप घेऊ देत नाही. कविता गंभीर आहेत, विचार करायला लावणाऱ्या आहेत. काही काहींना ते सहन पण होत नाही, म्हणजे दुःख सहन होत नसतं. म्हणजे एकदा मी वाचत होते आणि एक जण थरथर कापायला लागले. त्याने नका वाचू, हे मला ऐकवत नाही आहे, हे फार दुःख आहे, हे फार मोठं दुःख आहे, हे मी कधीच भोगलेलं नाही आहे. तर या सगळ्याची सवय आपल्याला आता जगताना कोरोनाच्या काळामध्ये आपण घडत चाललेलो आहोत असं मला वाटतं. सरांना माहिती आहे कसं काय होता तो कोरोनाचा काळ. प्रत्येकाच्या घरात तर होताच, पण बाहेर किती व्यापक पद्धतीनं पसरलेला होता. तर त्यांना मी म्हटलं, जे असे होते त्यांना म्हटलं, तुमच्यासाठी आणखी एक छोटीशी कविता वाचते. तर ती कविता अशी होती. असे रांगत रांगत दुःख पायापाशी आले. असे रांगत रांगत दुःख पायापाशी आले. काखोटीला धरून या त्याला वर उचलले. दुःख चिमणे कोवळे, छोटं असतं दुःख आपलं आधी. दुःख चिमणे कोवळे जसे इवले तान्हुले. बोल बोबडे बोलत माझ्या कुशीत निजले. दुःख दिसामासी बाई अंग धराया लागले. वाढत जातं ना आपण जसे मोठं होतो तसं. दुःख दिसामासी बाई अंग धराया लागले. मग काय, बोट धरून त्याला मी चालायला शिकवले. दुःख उमलले पुरे आणि आले ग वयात. अजून मोठं व्हायला लागलं ते. दुःख उमलले पुरे आणि आले ग वयात. त्याने सोडला हळूच माझा आधाराचा हात. त्यालाच कळलं आता समंजस व्हायला पाहिजे आपण. दुःख वाढले भरारा, दुःख वाढले भरारा माझ्या खांद्यापार गेले. दुःख वाढले भरारा माझ्या खांद्यापार गेले. त्याला दुरून पाहाया आता नव्यानं शिकले. त्याला दुरून पाहाया आता नव्यानं शिकले. तर असं माझं काव्यजीवन नकळतपणे सुरू होतं. यांना कोणाला माहिती नव्हतं मी लिहिते आहे. घरामध्ये काही फारसं. आधी सुरुवातीला मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते त्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करताना माझ्या सासऱ्यांनी मला डॉक्टर म्हणून कशी ही मुलगी गॅरेजमध्ये राहून सकाळी दुसरीकडे जाऊन नाईट ड्युटी करते, परत कशी झोपते आहे बाकड्यावर एखाद दोन तास, हे सगळं बघत होते. आणि आमचे यजमान तिथे ॲडमिट झाले होते आणि मी त्यांना सलाईन लावत होते, इंजेक्शन्स देत होते, काय काय थोडंसं कंपनीतून ताप आला म्हणून वगैरे. आणि भरपूर सलाईनच्या वाटल्या रिचवल्या. तर त्यावेळेला त्यांनी मला मागणी घातली. संगीता नाव हे आधीचंच होतं माझं, नंतर नाही ठेवलं. पण नंतर मला कळलं की हे गाणारं घर आहे.
तोपर्यंत मला काही फारसं संगीताबद्दल फारसं एवढं माहिती नव्हतं. त्या काळामध्ये झापड लावून अभ्यास करत होते, फक्त पास व्हायचं न व्हायचो एवढी एकच महत्त्वाकांक्षा होती त्या काळी. कारण ग्रामीण भागातून शिक्षण घ्यायला आलेलो होतो आणि नापास व्हायचं नाही. आम्ही सगळे खूप जण नापास व्हायचे आणि आपण नापास व्हायचं नाही, कारण हॉस्टेलला राहतो आहे, कमवा शिका योजनेतून शिकतो आहे, ह्या सगळ्यामध्ये ते परवडणारं नव्हतं, म्हणून फक्त अभ्यास करत होते. आणि मालती पांडे बर्वे, पंडित पद्माकर बर्वे यांच्याविषयी माहिती नव्हती, पण तिथे घरी गेल्यावर मला तानपुरे दिसले, हे गाताना दिसले आणि एकदम मी वेगळ्या जगामध्ये माझा प्रवेश झाला आणि मी बर्वे, संगीता बर्वे झाले. तर ही एक गोष्ट माझ्या बाबतीत घडली. आणि नंतर मग हळूहळू मी जे मी क्लिनिक सुरू केलं त्यामध्ये मी रमले. 22 वर्ष. माझ्या मुली, प्रांजली आत्ता इथे आहे, प्रियांका, तुम्ही तिचं नाव ऐकलं असेल, प्रियांका बर्वे, ती छोटी होती. पण या सगळ्यांनी मला एक छान समजून घेतलं म्हणायला हरकत नाही, कारण बाकी काहीच गाणं सूर नव्हता, पण काव्य होतं. तर एकदा एक असं गंमत घडली की भारत गायन समाजामध्ये पंडित पद्माकर बर्वेंचे गुरु, आता हे मिरज सगळे संगीत क्षेत्रातले असणार तुम्ही, त्यांचे गुरु पंडित ओंकारनाथ ठाकूर, त्यांचा छायाचित्र तिथे लावायचं असं आमच्या सासऱ्यांच्या मनात आलं. आणि त्यांनी एन राजम, संगीता शंकर आणि पंडितजी भीमसेन जोशी यांना तिथे बोलावलं. ते सगळे आले, गाण्याचा कार्यक्रम झाला वगैरे, आणि मी समोर बसून ऐकत होते. तर ते झाल्यानंतर मी पंडितजींना नमस्कार केला आणि पंडितजींनी एकदम असं जोरदार आशीर्वादाचं असं जोरात माझ्या पाठीवर मारत म्हणाले, काय सुनबाई, तुम्ही पण गाता ना? मला काही गाणं बिणं येत नाही. तर मी म्हटलं, पंडितजी मी गात नाही, पण मी यांचे सूर सांभाळते. त्यामुळे आजवर यांचे सूर सांभाळत आणि त्यांनी माझे शब्द सांभाळत हा प्रवास केला आणि शब्द सूर बर्वे असा त्यातून एक कार्यक्रम निर्माण झाला. आता थोडं जरा लाईट मोड करे येते, खूप गंभीर नको व्हायला. पण जसं प्रांजलीच्या बालकविता थोडं बालकविता वाचते की लहानपणापासून लिहिण्याची सवय होती. मुली जरा मोठ्या झाल्यानंतर आणखी ते छान त्यांना रमवण्यासाठी काय काय लिहित गेले आणि आपोआप ते हातून लिहित गेले. एक बदकाचं पिल्लू नावाची कविता आहे, तुम्हाला आवडेल. जरा यातून आता थोडंसं बाहेर येऊया आपण. ऐका. बदकाचे इवलेसचे गोरे गोरे पिल्लू, बदकाचे इवलेसचे गोरे गोरे पिल्लू, तळ्याकडे लागले लुटू लुटू चालू. तरंगतात कसे पाण्यावर सारे, पंखामध्ये भरून कसे घेतात वारे. पाहायचे होते त्याला, शिकायचे होते, लवकर मोठे व्हायचे होते. तळ्यामध्ये होती कमळाची कळी, तळ्यामध्ये होती कमळाची कळी, पिलू बदक पाहून हसू लागली खुळी. अरे अरे बदक पिला, जपून ह जरा, मधूनच येतो बरं जोरदार वारा. इतक्या लवकर पोहायची करू नको घाई, इतक्या लवकर पोहायची करू नको घाई, सोबतही नाही कोणी बाबा किंवा आई. पिल्लाने तिचे मुळी ऐकलेच नाही, पिल्लाने तिचे मुळी ऐकलेच नाही. पाण्यामध्ये पोहायची झाली होती घाई, व्हायचे तेच झाले, पाणी गेले नाकात. व्हायचे तेच झाले, पाणी गेले नाकात. पिलू बदक क्वॅक क्वॅक ओरडू लागले जोरात. धावून आला वारा आणि आली त्याला भोवळ, धावून आला वारा आणि आली त्याला भोवळ. कमळाच्या कळीने हळू घेतले जवळ. कळीताईने फिरवला डोक्यावरून हात, म्हणाली पिलू बाळा झाला असता घात. तेवढ्यात आई बाबा आले धापा टाकीत,
तेवढ्यात आई बाबा आले धापा टाकीत, घातला एक धपाटा पिल्लाच्या पाठीत. नको नको म्हटलं तरी ऐकत मुळी नाही. बरा धडा मिळाला म्हणाली आई. रडत रडत पिलू बाळ म्हणाले, आई इथून पुढे असा कधी वागणार नाही. तेव्हापासून पिलू बाळ झाले खूप गुणी. तेव्हापासून पिलू बाळ झाले खूप गुणी. अहो पोहण्यामध्ये सदा पहिले आले मोठेपणी. पोहण्यामध्ये सदा पहिले आले मोठेपणी. त्यामुळे यातून सांगायचा उद्देश असा होता की खूप आपण सध्या लहान मुलांना प्रसिद्ध करण्याच्या मार्गावर सगळ्या आयात अशा लागलेल्या असतात. पण हळूहळू त्याच्यावर संस्कार करत गेले तर तो मोठेपणी त्याचा जरूर उपयोग होतो. पण थोडंसं कच्चं राहिलं तर मग नंतर मात्र मग त्या मुलालाही प्रॉब्लेम येतो आणि आयांनाही थोडंसं फ्रस्ट्रेशन येतं असं मला एक वाटतं. ते मला याच्यातून गमतीच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केला होता. आता थोडंसं बालकवितांकडेच थोडं वळते आणि मग परत मोठ्यांच्या कविता वाचू. शहराकडची आजी अशी एक कविता आहे माझी. तर ही कविता मी लिहिली ती माझ्या समोर राहणाऱ्या एक आजी होत्या आणि त्या दरवर्षी अमेरिकेत जायच्या आपल्या मुलांकडे आणि छान मस्त मॉडर्न होत्या, अगदी छान बॉब कट आणि छान स्कर्ट बीट घालायच्या छान. तर त्या मला खूप आवडायच्या. ते डोळ्यापुढे त्यांचं चित्र होतं आणि ती मी कविता लिहिली आणि त्याच्यानंतर ती एका मासिकामध्ये छापून आली दिवाळी अंकामध्ये. कोणीतरी त्याचा फोटो काढून ते व्हॉट्सअपला टाकला आणि ते एवढं व्हायरल झालं, इतकी व्हायरल झाली की मला परदेशातल्या सगळ्या अशा आज्यांचे छान मॉडर्न आज्यांचे मॉडर्न नातवांना घेऊन फोटो सकट मला त्या व्हॉट्सअपवर आले. तर ती कविता. अहो इतकी म्हणजे इतकी हुशार झाली आमची आजी. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामपासून यूज करते टेक्नॉलॉजी. एकीकडे सहजपणे निवडता भाजी, फॅमिली ग्रुपवर भारी भारी जोक्स टाकते आजी. म्हणते शिरा केलाय गरमागरम, इथूनच करते फॉरवर्ड. शिरा केलाय गरमागरम, इथूनच करते फॉरवर्ड. वाफ तरंगते फोटोत आणि खाली कमेंट, मेड इन द किचन ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ हॉगवर्ड. केस गळतात म्हणून नुकताच केलाय तिने बॉयकट. साडी जड होते म्हणून घालते आता लॉंग स्कर्ट. पिक्चरची तिकीटं करते बुक, म्हणते सांगा येणार कोण. ऑनलाईन करते ना सगळं, वापरते ना स्मार्टफोन. म्हणते कशी, ज्येष्ठ वयोवृद्ध नका म्हणू, म्हणा मला सिनियर सिटीझन. थायलंड टूर करणार आहे मी, बोला येणार किती जण. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर तर इतकं चांगलं दिसतंय तिला. अहो खट्टा फिरवते सुया, स्वेटर विणते मला. कधी कधी तर एकाच कानात घालते मोठी रिंग, म्हणजे दुसरी विसरलेली असते तिच्या वयानुसार. कधी कधी तर एकाच कानात घालते मोठी रिंग. विचारलं तर म्हणते कशी, डोंट यू नो चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. दात तिचे इतके सुंदर की कळतच नाही आहे कवळी. म्हणते कशी, आत्ता जरा बरी दिसतीये, तरुणपणीच होते बावळी. TV बिवी नाही पाहत. म्हणते छे सगळ्या सिरियल बंडल. अहो लिटरेचर वाचण्यासाठी ती ओपन करते किंडल. हल्ली तर कशावरच ठेवत नाही विश्वास. म्हणते कुठली पौर्णिमा आणि कसली आवस. आज बुद्ध पौर्णिमा आहे, बघणार आहे मी चंद्र. हल्ली तर कशावरच ठेवत नाही विश्वास. म्हणते कुठली पौर्णिमा आणि कसली आवस. आत्ता कुठे आलेत माझे स्त्रीमुक्तीचे दिवस. खरंच सांगते, मला तर खूप आवडते आजी. आमच्या घरात तीच एक बेस्ट फ्रेंड आहे माझी. अहो आमच्या घरात तीच एक बेस्ट फ्रेंड आहे माझी. आवडतंय ना. तर आता हे लिहिलं मी आणि शहराकडच्या आजीच्या त्या सगळ्या मला ते जे काही फॉरवर्ड मेसेजेस, फोटोज वगैरे यायला लागले आणि इतकं की बापरे असा तो
पाऊस पडला त्या सगळ्याचा म्हणतात तसं झालं. आणि मला आठवलं काय, मला असं वाटलं की शहराकडची आजी लिहिली, इतक्या मॉडर्न आज्यांचे आपल्याला फोटो आले, पण गावाकडची आजी नाही लिहिली आपण. आणि मला माझी गावाकडची आजी आठवली. म्हटलं हे लिहिणं आपल्या कर्तव्य आहे आता. आणि ते तर माझ्या दृष्टीपथातच होती, माझ्यासमोरच माझी ते म्हणजे तिच्यासमोर मी वाढत गेले होते आणि माझ्यासमोर माझी आजी पण वाढत गेली होती. तर गावाकडची आजी मी अक्षरशः लगेच लिहून काढली. तर ती गावाकडची आजी मी आता याच्यानंतर वाचते. कशी आहे गावाकडची आजी? रानामध्ये राब राब राबते माझी आजी, काळ्या काळ्या मातीमधून काढते ताजी भाजी, नऊवारीचा पदर घेते डोक्यावरती ओढून, मातीसारखंच कपाळ तिचं हिरवं झालंय गोंदून, चूल फुंकून डोळ्यांच्याही झाल्यात अगदी खाचा, भेगा पडून पडून फुटल्यात पावलांच्याही टाचा. आजी म्हणते जगण्याचा झालाय लई वांदा, आजी म्हणते जगण्याचा झालाय लई वांदा, पण बुक्की मारून दणक्यात फुटते एक अख्खा कांदा. आभायाच्या देवाचीच केली म्हणते चाकरी, ठेच्यासोबत चवीनं ती खाते भाजी भाकरी. आजी माझी रानामधल्या झोपडीमध्ये राहते, आजी माझी रानामधल्या झोपडीमध्ये राहते, कणसावानी सुकली तरी हरणावानी चालते. आजी माझी रानामधल्या झोपडीमध्ये राहते, कणसावानी सुकली तरी हरणावानी चालते. कधी कधी मला भेटायला ती शहरामध्ये येते, गाठोड्यातून जोंधळ्याचा हुरडा काढून देते. कडाकडा बोटं मोडून दृष्ट काढते माझी, कडाकडा बोटं मोडून दृष्ट काढते माझी, बसमधून पुन्हा गावी एकटी जाते आजी. अशी माझी गावाकडची तिखट गोड आजी, अशी माझी गावाकडची तिखट गोड आजी. शहरामध्ये राहण्यासाठी होत नाही राजी, शहरामध्ये राहण्यासाठी होतच नाही राजी. तर असं काय काय लिहित असताना परत आता बालकवितांकडून मोठ्यांच्या कवितेकडे येण्यापूर्वी मी काही गीतही लिहिली, गाणी लिहिली. आधी काव्य होती ती, पण माझे यजमान गजानन वाटवेंकडे शिकायला जात होते आणि त्यांच्यापर्यंत कुठेतरी बातमी माझी गेली की अरे तुझी बायको म्हणे चांगलं लिहिते, मला जरा बघू काय लिहिते काय नाही. तर त्यांना माझा कविता संग्रह 1997 साली प्रकाशित झाला होता, मृगतृष्णा नावाचा, ज्याला शांताबाईंनी दीर्घ प्रस्तावना लिहिली होती, स्वतःहून लिहिली होती. ती पण एक मोठी गोष्ट आहे. पण तो यांनी अण्णांपर्यंत वाटवेंपर्यंत पोचवला. अण्णांना तो खूप आवडला. अण्णांनी माझ्याकडून त्याच्या 5 प्रती विकत घेतल्या आणि त्या त्यांच्या वेगवेगळ्या मित्रांना दिल्या. त्यात यशवंतदेवांना पण एक दिली. आणि अण्णांनी माझ्या काही गाण्यांना चाली लावल्या, कवितांना चाली लावल्या. कारण ते गाण्यांना नाही, ते काव्याला चाली लावत असेल, गीत काव्य म्हणायचो आम्ही त्यावेळेला. तर तशा चाली त्यांनी लावल्या आणि त्या गीतांची 1999 त्यांनी आणि फाउंटन म्युझिक कॅसेट कंपनीनं थोडे धुके थोडे ऊन नावाची ध्वनिफीत तयार केली, ज्याच्यात म्हणजे आता आजकाल ध्वनिफीत तयार करतात म्हणजे कवीच पैसे घालतो, कवीच आहे तसं नाही. मलाच पैसे दिले फाउंटन म्युझिकनं, वाटवेंना पैसे दिले, सगळ्या गायकांना पैसे दिले आणि असं करून ती छान ध्वनिफीत. कारण मृगतृष्णा संग्रहाला मला त्यावेळेला कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा विशाखा पुरस्कार मिळाला होता आणि त्यामुळे ते नव्याच्या शोधात होते की कोण काय लिहितं आहे आणि त्यात त्यांना हे पोचलं. तर त्यात अण्णांनी माझ्या 8 कवितांना संगीतबद्ध केलं. खरं तर ते तुम्ही यूट्यूबवर आता काही काही मी जमवते, त्यातल्या काही तुम्ही नक्कीच जरूर ऐकाल, मी पाठवीनसुद्धा. त्यातल्या माझ्या मिस्टरांनी काही गायली आहेत आणि त्यातली एक कविता आहे की माझ्या देहाची घोंगडी तुम्हा मोहर अंथरली, बसा इठू राया तुम्ही मांडी घाला खिनभरी.
एक वारकरी आहे, तो म्हणतो की माझ्या देहाचं घोंगडं करून मी अंथरलं आहे आणि तुम्ही आता इतकं युगानुयुग विटेवर उभं राहिलं आहे, तर जरा आराम करा, जरा माझ्या झोपडीत या, अशा अर्थाची ती कविता आहे. तर ते हे सगळं लिहित असताना कुठेतरी हळूहळू माझं नाव संगीतकारांपर्यंत पोचत होतं. आणि एकदा मला असा फोन आला अविनाश विश्वजित जे संगीतकार आहेत त्यांचा, की संगीता एक गाणं लिहायचं आहे, तर तू लिहावंस असं वाटतं आहे मला. तर म्हटलं सांग. तर ते म्हणाले की काही नाही, गुरु शिष्य पौर्णिमेवर आधारित एक गाणं हवं आहे आम्हाला. म्हटलं ठीक आहे, मी प्रयत्न करते. आणि मी लिहिलं, ते पाठवलं व्हॉट्सअपवर. त्यावेळेला मला येत नव्हतं, मी मुलींची मदत घेत होते, मी ते व्हॉट्सअपवर पाठवलं. तो म्हणाला असं नाही, नको आहे मला. मग परत मी लिहिलं, मग तो म्हणाला असं नको आहे मला. मग मी परत लिहिलं, असं 6 वेळा झालं. तर तेवढ्या मग म्हटलं अरे कशासाठी हवं आहे ते तरी सांग, म्हणजे नक्की काय आहे. तर मग तो म्हणाला की सिनेमा आहे एक आणि ते सिनेमासाठी हवं आहे. म्हटलं काय पण थीम तर सांगशील काही. तर तो म्हणाला बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आहे. तर म्हटलं असं आहे होय. मग मी जाज्वल्य गुरुशिष्य पौर्णिमेवर गाणं लिहिलं. मग ते पाठवलं. ते मग त्याचं उत्तर आलं असं अजिबात नको आहे. मग मी इतकी वैतागले, म्हटलं बापरे कसं काय आता हे करायचं. आणि मग मला झोप येईना, खूप अवघड असतं लिहिणं सगळं. तर कितीतरी दिवस मी झोपले नाही. आणि माझ्या डोक्यामध्ये मग ते एकदा असं तिरिमिरीत मी उठले मध्यरात्री आणि ते लिहून काढले शब्द. ते शब्द असे होते, गुरु माझं गणगोत, गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली, भक्त तुझा गुरुदेवा पुरता अट्टल, भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. गुरुशिष्य पौर्णिमेचं हे गाणं तुम्ही कदाचित ऐकलं असेल, धर्मवीर चित्रपटातलं, जे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यावर चित्रित झालं आहे. आणि ते खूप नंतर लोकांना आवडलं वगैरे. पण त्यामध्ये मी खूप घाबरत लिहिलं की भक्त तुझा गुरुदेवा पुरता अट्टल, भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. तर अट्टल शब्द वापरल्यावर मलाच थरारायला झालं. म्हटलं आपण अट्टल चोर असं म्हणतो की नाही, पण तरी मी तो बळच वापरला. कारण अट्टल चोर जरी अट्टल भक्त होऊ शकतं ना. अट्टल चोर म्हणजे काय, पक्का चोर, तसा पक्का भक्त, म्हणून मी तो शब्द वापरला. आणि त्यांना ते गाणं इतकं आवडलं, ते त्यांचा फोन आला मला की हे गाणं खूप मोठं होणार आहे संगीता. तर मला काही त्याकडे माझं काम झालं होतं. पण मग नंतर ते प्रवीण तरडे यांनी तो पिक्चर धर्मवीर पिक्चरमध्ये हे गाणं आलं. आणि बरंच काय ते यूट्यूबवर मी बघते आता, खूप लोक ते म्हणत आहेत. तसंच मग गीतकार म्हणून मुंबईमधलं तुम्ही सगळ्यांनी लग्नामध्ये जे गाणं वाजतं, बँड बाजा बारात घोडा, मेहंदी रंगली ग गौरव पूजली ग, ते गाणंही मी लिहिलेलं आहे. एक डोहाळ जेवणाचं गाणं होतं, तेही मी लिहिलं. तेही खूप सगळ्यांचे चंद्रावर बसून फोटो आहेत, मी बघते ते यूट्यूबवर. तर सगळ्या बायकांचे त्या गाण्यावर फोटो असतात. भुई भिजली भिजली बघा, आता मलाही काय ग. तर ते आपण लावू वाटल्यास नंतर ते गाणी, 2-4 गाणी पण लावू. तर ही गाणी सगळ्या बायका, ते डोहाळ जेवणाला, इश्कवाला लव चित्रपटातलं गाणं आहे. नंतर कंडिशन सप्लाय वगैरे असे सिनेमाची गाणी मला लिहायला आली. ते लिहित गेले. म्हणजे काही त्याचं मला काही खूप अगदी की आपण गीतकार झालो वगैरे असं काही, मला ते येत होतं आणि मी ते लिहित होते. आणि सहज म्हणून या घडीला मी बघितलं की अरे आपण काय लिहिलं बघूया गीतं म्हणून. तर मला यूट्यूबवरच कोणी गायलेली माझी 40 गाणी सापडली. तर म्हटलं अरे आपण हे लिहिलं आपण. बालगीतं लिहिली, त्याच्या फाउंटन म्युझिक कंपनीनं कॅसेट्स केल्या आणि त्याच्याही गंमत झाली भारी. यारे या सारे गाऊ या, बच्चों की फुलवारी, अशा माझ्या ध्वनिफिती. आणि ह्याच मुली लहान होत्या सगळ्या, त्यावेळेला त्यांना कसं सांभाळायचं म्हणून मी त्यांना माझी 6 पुस्तकांचं प्रकाशन पाथफाइंडरनं करायचं ठरवलं होतं. त्यांनी मला बोलावलं की तुमच्या पुस्तकांचं प्रकाशन करू आपण. मला फार आनंद झाला. तर ते मला म्हणाले की असं कर, त्या बदल्यात आम्हाला तू एक कार्यक्रम दे लहान मुलांचा. म्हटलं देईन, मस्त. तर ते म्हणाले की चांदोबा चांदोबा भागलास का, किंवा आणखी
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, भोलानाथ भोलानाथ ही गाणी मुलांकडनं बसवून घे. तर मी म्हटलं की ही गाणी तर मी लहानपणापासून ऐकत मोठी झाली आहे, पण आता जर मी लिहिते काही आणि पत्रकार विचारतात की नवं काय बालसाहित्यात, तर आम्ही काय लिहितो आहे बघा ना आमचं, मी माझी गाणी तयार करीन, तर तुम्ही ती घ्यावी असं मला वाटतं. हो ना करता करता ते मान्य झाले. आणि मला माहितीच नव्हतं की ते पुलोत्सवामध्ये सादर होणार आहे. तर पहिल्या पुलोत्सवामध्ये ह्या मुलांनी अनुक्रमणिकासुद्धा न घेता 1.5 तास, ही तर दुसरीत होती त्यावेळेला, 1.5 तास बालगीतं सादर केली, कविता सादर केल्या. आणि तिथे बसलेले शिक्षणतज्ज्ञ, तिथे समोर बसलेले माझ्या सुधीर मुघे, आनंद मोडक, प्रभाकर जोग, वाटवे, हे सगळे प्रभृती यांनी मुलांना बक्षिसं दिली. आणि त्यानंतर 1000 शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी या मुलांचा कार्यक्रम ठेवला की मुलांना नक्की काय हवं हे आम्हाला आज समजलं, असं ते शिक्षणतज्ज्ञ म्हणाले. आणि गंमत म्हणजे सलग पहिला पुलोत्सव, दुसरा पुलोत्सव आणि तिसरा पुलोत्सवसुद्धा माझ्या बालकवितांनी सजला गेला. हे एक 2002, 3, 4 अशामध्ये काम झालं. काय तर आता मला मृगतृष्णा हा संग्रह माझा आला आणि एका असेच ग्रंथालयांमध्ये बऱ्याच पद्मगंधा प्रकाशनाने तो पोचवला. एका रसिकाचं मला रत्नागिरीहून वाचकाचं पत्र आलं की तुम्हाला कविता कशी सुचते. तर हे मला हा विचारच मी केला नव्हता की मला कसं सुचतं, कारण सुचतं म्हणजे काय, ते अंग पेटतंच आपलं. रात्री मध्यरात्री झोपेत डोक्यात विचार, आणि ते कुठेतरी लिहून होतं. रात्री हे झोपलेले असताना शेजारी पेन ठेवलेला असतो आणि लिहून काढायचं ओळी निसटून जाऊ नयेत म्हणून. तर असं ते सुचत होतं. पण मग सुचते कशी, हे याला काय उत्तर द्यायचं हे काही मला लक्षात येईना. मी त्याचा खूप विचार करायला लागले. मला संजीवनी मराठेंची ती कविता, मी न कोणाला सांगा याची कविता स्फुरते कशी, ही कविता आठवली. आणि मी म्हटलं की संजीवनीबाईंनी असं का म्हटलं आहे, मी न कोणाला सांगायचं, आपण सांगू. आपण सायन्सचे विद्यार्थी आहोत, सायन्सचे स्टुडंट आहोत, तर आपल्याला सांगायला पाहिजे, आपल्याला यायला पाहिजे की हे कसं सुचतं. अर्थात त्यांनी पण हळूहळू थोडं थोडं सांगितलं आहे नंतर. तर मी जवळजवळ अनेक महिने हा विचार करत होते. आणि एकदा टेकडीवर जाता जाता मला एकदम ते असं क्लिक व्हावं लागतं ना, ते क्लिक व्हावं लागतं कुठेतरी, तर ते मला सुचलं. आणि मी ते कवितेतूनच त्याला उत्तर लिहिलं मग. तर ती ही कविता की कशी सुचते कविता. चमकून जाते हृदयामध्ये ओळ अचानक विजेसारखी, चमकून जाते हृदयामध्ये ओळ अचानक विजेसारखी, झिरपत येते रक्तातून मग कविता झुळझुळ झऱ्यासारखी. कधी थांबते, कधी अडखळते, शेवाळासम कधी साचते, कधी जाचते, कधी डाचते, कधी थेंबांपरी धुंद नाचते, भिनून जाते कणाकणातून, कधी अनामिक नशेसारखी, पसरत जाते शरीरातून मग कविता जहरी विषासारखी. सतर्क होती सर्व जाणीवा, अणुरेणूही होती जागे, सतर्क होती सर्व जाणीवा, अणुरेणूही होती जागे, मर्त्य अशा या कोशामधले अमर्त्य होती रेशीम धागे, शतशतकातून फिरत राहते, अभंग होते तुक्यासारखी, बहरत जाते सनावळीतून कविता ताज्या फुलासारखी. असह्य होतो कधी ताण तर हलके फुलके कधी वाटते, असह्य होतो कधी ताण तर हलके फुलके कधी वाटते, दगा दिला जर कधी शब्दांनी वीण तिचीही कधी फाटते, तुटून जाते माळ जपाची विस्कटलेल्या दवासारखी, निसटून जाते हृदयातून मग कविता चंचल विजेसारखी, कविता चंचल विजेसारखी. तर आणि मला उत्तर सापडलं की कविता कशी सुचते. आणि मग ते लिहित गेले मी. आणि त्यांना त्यांच्या 10 पानी पत्राला मी ती एकच कवितेची कविता लिहून पाठवली की अशी मला कविता सुचते. मला काही ते खूप गद्य त्यावेळेला लिहिता आलं नाही. पण नंतर मी कवितेवर विचार करू लागले की हे कसं सुचतं आपल्याला, गंभीरपणे विचार करायला लागले. ते आपोआप येत होतं. पण
कसं सुचतं बाबा हे. आणि मग मला त्याचा त्रास व्हायला लागला की हे कसं सुचतं हे आपल्याला कळत नाही आहे. पण हे सुचतं आहे ते योग्य सुचतं आहे का असा पण एक विचार मनामध्ये यायला लागला. हे बरोबर आहे का आपण लिहितो आहे ते, काय लिहितो आहे आपण. मला अभ्यास करावा असा वाटायला लागला कवितेचा. आणि मग मी दवाखाना करता करता मुली सांभाळता सारखी पुस्तकं, समीक्षेची पुस्तकं वगैरे वगैरे वाचायला लागले. आणि नंतर मला असं वाटलं की आपण मराठीत काहीतरी अभ्यासाचं नीट व्यवस्थित करायला पाहिजे. आणि मग एला मी ॲडमिशन घेतली आणि विद्यापीठात मी 8 विषय जे होते ते एचे मराठीचे ते सगळे दिले. त्यावेळेला ही प्रेग्नंट होते मी, 9 महिन्याची. जेव्हा परीक्षा देत होते ती बाई घाबरली, अहो तुम्ही कसं बसणार आहे एवढं पेपर लिहायला 3 तास. म्हटलं नाही मी बसते, काही होणार नाही, मी बसते असं म्हणून मी ते पेपर लिहिले. आणि त्या 8ही विषयात मला डिस्टिंक्शन मिळाली. कारण अभ्यासाची सवय होती. अभ्यास किती करावा लागतो आपल्याला मेडिकलला वैजू. संस्कृत किती, म्हणजे वाग्भट, सुश्रुत, चरक, निघंटू हे सगळं आम्हाला होतं. संस्कृत मला 12वीपर्यंत नव्हतं, पण नंतर संस्कृत परीक्षा द्यायला लागल्या. ते संस्कृत पाठ केले. रोज सकाळी पहाटे 3ला उठून म्हणायला सुरुवात करायची वाग्भटातले श्लोक. आणि करता करता 1000, 2000, 3000 श्लोक सहज पाठ झाले असतील आपले. तर असं अभ्यासाची सवय लागली की हळूहळू त्यात आपण लोणच्यासारखेच मुरत जातो. त्यामुळे हे जे काही हे आहे याचं कधी सवय लागली नाही. अजूनही लिहिते आहे. आणि छान चोकीची पण सवय कधी लागली नाही. इतकं मन रमलं गेलं याच्यामध्ये की काही असं जाऊन साड्या बिड्या आणाव्या हेच लोक मला काय काय घेऊन येतात आणि मी ते, त्यामुळे तो एक माझा वेळ वाचला. आणि माझी 25च्या वर पुस्तकं हळूहळू करत लिहून झाली. आता हा प्रवास मिरजपर्यंत कसा आला तर झालं असं त्याचं की केदारनाथ सिंह हे कवी आहेत, होते, गेले ते. त्यांचा एक कविता संग्रह, हिंदी कविता संग्रह माझ्या हातात आला आणि तो मला खूप आवडला. आणि मला वाटलं की याचा अनुवाद करून बघावा. आणि मी त्या कवितेचा अनुवाद केला. आणि मला फार वेगळं वाटलं, वेगळ्या भाषेमधला वेगळा कवी. आणि ते खूप भरा अगदी तापल्यासारखे बराबर शब्दकोश आणला, हिंदी मराठी असं काय काय केलं. आणि 50च्या 50 कविता त्या मी अनुवाद केल्या 6-7 महिन्यामध्ये. आणि ते पाठवलं कुठे. नंतर माझ्या लक्षात आलं फार कच्चं आहे हे, आपल्याला नाही आलेलं. आणि मी परत सांगितलं की नाही तुम्ही वाचू नका, मी नाही चांगलं केलेलं ते. आणि असं परत केलं. मला इतका कंटाळा आला, नंतर मी ते ठेवून दिलं असं. आणि ठेवून दिल्यानंतर कंटाळा आला म्हणून बाहेर जायचा आणि सहज एक TV लावला. TV वर एक साहित्यिक कार्यक्रम सुरू होता. आणि तो म्हटलं अरे बघू काय आहे, कसला कार्यक्रम आहे. आणि बघतीये तर तो ज्ञानपीठ पुरस्काराचा वितरणाचा कार्यक्रम होता. आणि घेणारे होते केदारनाथ सिंह, ज्यांची वया माझ्या इथे थप्पी लागली होती अनुवादाची. ते कवी ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारता म्हणलं मी ताडकन उभी राहिले. आणि म्हटलं बापरे हेच का ते ज्यांच्या आपण कविता अनुवादित करतोय. आणि असं करून मग मला फार उत्साह संचारला. आणि मी परत सुरुवात केली. ते अक्षरशः तुम्हाला यांना माहिती असेल, एक पोतभर घरी भरलेलं असणार माझं. आणि त्यांना मग मी आपले सुनील कुमार लवटे सर मला भेटले. त्यांना मी विचारलं सर मी असं करते. त्यांनी मला मदत केली. आणि तो संग्रह अखेर संस्कृती प्रकाशनानं आत्ता दिल्लीचं जे साहित्य संमेलन 98 त्या साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित करण्याचं ठरवलं. आणि ती जी ट्रेन होती पुणे दिल्ली प्रवासाची ट्रेन, त्या ट्रेनची मग प्रमुख पाहुणी केलं मला. 1200 साहित्यिक होते त्याच्यामध्ये. आणि पुणे दिल्ली ट्रेनच्या त्या प्रवासात त्या प्लॅटफॉर्मवर पुण्याच्या प्लॅटफॉर्मवर शिक्षामंत्री उदय सामंत आणि PD पाटील शिक्षणतज्ज्ञ यांच्या हस्ते त्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कवीच्या अनुवादाचं पुस्तक समकालीन हस्तक्षेप या नावानं प्रकाशित झालं. आणि तिथून मी दिल्लीपर्यंत पोचले. 36 तास लागले मला त्या ट्रेनला. तिथे मला भेटले तुळपुळे सर. आणि तुळपुळे सरांनी ते पुस्तक बघितल्यानंतर ते मला म्हणाले की तुम्ही मिरजेला याल का. आणि मी तो काव्य प्रवास मला मिरजेपर्यंत आणि तुमच्यापर्यंत घेऊन
आला. म्हणून मी याला कार्यक्रमाला नाव दिलं माझा काव्यप्रवास. तर आता काही कविता वाचते सलग, म्हणजे खूप बोलती असं होतं, त्यामुळे निसर्ग कविता वाचते काही. दव भरल्या रानात उन्ह मधाळ हासले, मंद सोनेरी वरखाने पाना पानास माखले. मऊ रेशमी गवत जणू हिरवी आयाळ, अन वाऱ्याची ही बोटे मोठी खट्ट्याळ नाठाळ. रान फुलांच्या रंगांचे किती दाटलेले थवे, चाले हितगुज त्यांचे फुलपाखरांच्या सवे. कुठे गर्द झाडीमध्ये गच्च गोठला गारवा, झपाटल्या वाऱ्यासंगे तिथे घुमतो पारवा. आणि दाट शेवाळात संथ जलाशय वसे, जिथे तरंग उमटे तिथे श्वापदांचे ठसे, जिथे तरंग उमटे तिथे श्वापदांचे ठसे. असं करता करता अक्षरांचे माझे हात असा उल्लेख आपण केला ताई. तर ती कविता की हे माझ्या कवितांनो तुम्ही लिहितं ठेवलंत मला, हे माझ्या कवितांनो तुम्ही लिहितं ठेवलंत मला. टक्के टोणपे खाताना कधी आतल्या जगाला वणवा लागला तेव्हा धुवांधार बरसलात, दुःखाचा समुद्र झाला तेव्हा अगस्ती झालात. गुळगुळीत प्रेम सर्वस्वाचा त्याग याही पलीकडे जाऊन जगायला शिकवलंत. गुळगुळीत प्रेम सर्वस्वाचा त्याग याही पलीकडे जाऊन जगायला शिकवलंत. या शब्दांनी माझे काय भले केले असं म्हणत कितीदा आकपाखड केली मी तुमच्यावर, प्रत्येक वेळी तुम्ही माफ केलंत मला. आभाळाला गवसणी घालण्याची माझी स्वप्नच राहिली, पण तुमच्या निळाईत त्यांना पंख फुटले. प्राण पाखडले मी तुमच्यासाठी, तुमच्या वेडापायी वेडे पण सोसले. अनेकदा तुम्हाला फाडले फेकून दिले, पण अक्षरांचे माझे हात अखेर तुमचाच आधार शोधत राहिले. अक्षरांचे माझे हात अखेर तुमचाच आधार शोधत राहिले. किती वेळ आहे सांगा बरं, नाही तर मी आपली वाचत जाईन. लग्नानंतर जेव्हा संसाराला लागले, डॉक्टर हॉस्पिटलमधून एकदम एप्रॉन स्टेथोस्कोप सगळं BP ॲपरेटस याच्यातून एकदम कुकर कांदा चिरणं वगैरे तिथपर्यंत आले एकदम धाडकन. तेव्हा एकदम आपल्या स्त्रीच्या अस्तित्वाची जाणीव झाली की आपल्याला. तर त्यावेळेला खूप अस्वस्थ व्हायला झालं आणि असं वाटलं की अरे आपण काय होतो, कुठे होतो आणि आता काय करतो, हे असं एक थोडंसं मनात आलं. पण लक्षात आलं की हे सुद्धा करायला पाहिजे, हे यायला पाहिजे. तर त्यावेळेला त्या तिरिमिरीत लिहिलेलं मी हरवले आहे, मी हरवले आहे उष्टावलेल्या कपांच्या विखुरलेल्या पसाऱ्यात. मी हरवले आहे उष्टावलेल्या कपांच्या विखुरलेल्या पसाऱ्यात, कोंबून ठेवलेल्या कपड्यांच्या ढिगाऱ्यात, तार स्वरात किंचाळणाऱ्या पोरीच्या बाळभुकेत मी हरवले आहे. म्हणजे सगळ्याच आपण. मी हरवले आहे संसाराच्या रामरगाड्यात, जेवणं औषधं पथ्य पाण्यात मी हरवले आहे. मी हरवले आहे याचे कुणाला दुःख नाही, मी हरवले आहे याचे कुणाला दुःख नाही. मी सापडावे असे कुणाला वाटत नाही. मी हरवल्याची जाहिरात देऊन देखील काही उपयोग नाही, कारण मला शोधण्यासाठी देखील मलाच कष्टावं लागेल. मी हरवल्याची जाहिरात देऊन देखील काही उपयोग नाही, कारण मला शोधण्यासाठी देखील मलाच कष्टावं लागेल. कदाचित सापडे नाही मी मला, कदाचित सापडे नाही मी मला, पण तोवर उशीर नसेल ना झाला, तोवर उशीर नसेल ना झाला. असं मी लिहिलं आणि माझ्या मनाला समजावलं उशीर नाही करायचा, सगळं काम करायचं, शिकून घ्यायचं, सगळ्यांना खाऊ पिऊ घालायचं, पण लिहायचं, घर करायचं, संसार करायचा, अभ्यास करायचा, डॉक्टरकी करायची, पेशंट तपासायचे. आणि हे सगळं झालं की एक कष्टानं जी झोप लागते गाढ, ते कुठेतरी झोप येईल, तसं होत गेलं आणि हळूहळू हा प्रवास असा इथपर्यंत आला.
आणि मग नंतर थोडे मला सांगा बरं का किती वेळ आहे ते कोण सांगेल मला? तुम्ही सांगाल किती वेळ आहे ना? 10-15 मिनटं आहेत ना? तर असं वयानं आपण प्रौढ जसे होत जातो तशा आपल्यातल्या ज्या क्षमता वाढत जातात, आपल्यातले राग, लोभ, मोह, मद, माया, मत्सर हे हळूहळू कमी कमी व्हायला लागतात. थोडीशी जाण यायला लागते एक अध्यात्माकडे, स्पिरिच्युअलिटीकडे, किंवा असं आपण एक कुठेतरी झुकत जातो. मला आठवतं आहे की मी शिवथरगळीला आम्ही गेलो होतो. ते सांगायचं राहिलं तो प्रसंग. शिवथरगळ आपण सगळ्यांनी पाहिली असेल. तर तिथे त्या घळीमध्ये जेव्हा तो धबधबा पाहिला रामदासांचा, ज्यांनी ओळी लिहून ठेवल्यात, धबाबा लोटल्या धारा, धबाबा तो या आदळे, गरजतो मेघतो सिंधू, ध्वनिकल्लोळ उठिला, असं रामदासांनी लिहून ठेवले. आणि मला तिथे एकदम थरारायला झालं. आणि मी म्हटलं की त्यावेळेला मी 95 वगैरे सालातलीच गोष्ट आहे, 94-95ची. म्हटलं संगीता तू लिहितीयस ना, मनाशी मी बोलत असते की तू लिहितीयस ना, तुला येतं आहे ना काहीतरी डोक्यात सारखं येत असतं, विचार येत असतात, तर बस बरं इथे आणि दाखव बरं लिहून, असं मी माझ्या मनाला सांगितलं. पण माझ्याकडे काही लिहून दाखव म्हणजे पेन आणि कागद नव्हता. पण मी तिथे बसले शांत, 1 तास 2 तास बसले. ही सगळे लोक होती तिकडे, झोपली होती सगळी लोक, आणि मी तिथे शांत त्या घळीत, रामदासांच्या तिथे घळीत त्या बसून राहिले. काहीतरी कुठेतरी असं ध्यान लागल्यासारखं झालं. आणि तो परिसर डोळ्यासमोर सारखा येत होता. आणि माझ्या मनामधून शब्द उतरू लागले. ते शब्द उतरू लागले पण ते मेंदूत कालवा व्हायला लागले की ते झपाट्यानं उतरणारे शब्द आठवायचे कसे परत परत. असं काही मोबाईलवर पटपट टाईप करता येत नव्हतं त्यावेळेला. तर ती पण तडफड व्हायला लागली कुठेतरी. पण तरी घरी गेल्यानंतर मी ते आठवून लिहिलं. तर त्याला नाव दिलं ईशावास्य. उपनिषदातला पहिलाच आपला हे ईशावास्य नावाचं. ते नाव दिलं आणि लिहिलं असं की ते आपोआप जे आलं त्या वृत्तामध्ये, शिवथरगळीचं ते दृश्य. झरे वाहती शुभ्र फेसाळ कैसे, कुणी योजिल्या भव्य येथे शिळा. झरे वाहती शुभ्र फेसाळ कैसे, कुणी योजिल्या भव्य येथे शिळा. तरुवल्लरींचे इथे मुक्त गाणे, फुले डोंगराचा पिसारा निळा. भिडे अंबराला कडा पर्वताचा, किती खालती हे ढगांचे थवे. भिडे अंबराला कडा पर्वताचा, किती खालती हे ढगांचे थवे. लपे सूर्य तेजाळ चंद्रासवे, अन कुठे खेळती चांदण्यांचे दिवे. सुधा प्राशुनी माजले रानसारे, सुधा प्राशुनी माजले रानसारे. फुलांना चढे तृप्त वेडी नशा, कसा झिंगुनी वात वाहे भरारा. बुभुक्कारल्या वानरांनी दिशा. कुठे श्वापदाची उठे गर्ज नाही, खुळ्या पाखरांनी थरारे दरी. कुठे श्वापदाची उठे गर्ज नाही, खुळ्या पाखरांनी थरारे दरी. परी ईश्वराचा असे वास येथे, पुन्हा शांत सारे निशेच्या उरी. पुन्हा शांत सारे निशेच्या उरी. हे सगळं डोक्यात येत होतं आणि ते लिहिण्यासाठी इतकी जबरदस्त माझ्या मेंदूची तडफड होत होती की घरी जाईपर्यंत ते शब्द मी सारखे आठवत होते बसमध्ये. आणि घरी गेल्यानंतर कधी एकदा ते लिहून ठेवते, नाही तर मी विसरून जाईन असं मला झालं होतं. आणि त्यातले सगळे काही असे काही तुटके मुटके होते, पण ते हळूहळू नंतर दुरुस्त होत गेले. आणि एके दिवशी यशवंत देवांचं पत्र आलं मला, सुरेश भटांचं पत्र आलं मला, जे त्या कविता रती कविता श्री नावाचं मासिक होतं. मोरेश्वर पटवर्धन संपादक होते मुंबईचे. त्या याच्यामध्ये मी पाठवत होते कविता. आणि सुरेश भटांचं पत्र त्यांनी पुढच्या अंकात छापलं. आणि त्यात मला उद्देशून लिहिलं होतं ते पत्र की या बाईवर लक्ष ठेवा, या मुलीवर लक्ष ठेवा, ही चांगली मोठी काहीतरी होणार आहे आणि चांगली कविता लिहिणार आहे. तर मला इतकं छान वाटलं. आणि जेव्हा सुरेश भटांची आणि माझी ओळख झाली साहित्य परिषदेमध्ये, मी श्रद्धांजली नावाची एक कविता वाचली होती. सुरेश भट
माझं घर शोधत शोधत आले आणि तिथे काठीत टेकून असे उभे राहिले, कुठे आहेत संगीता बर्वे आणि मालतीबाईंनी दार उघडलं. आता मालतीबाई नागपूरच्या आणि तेही नागपूरचे. मालतीबाई म्हणाल्या, दादा तुम्ही कसे काय? तुम्ही कशा काय इथे? आणि मग त्यांना कळलं की यांच्या सुनबाई आहेत या. आणि मग पुढे सुरेश भट यांनी मला अनेक पत्र पाठवली, छान छान पत्र पाठवली आणि त्यांनी छान लिहिलं होतं, सिद्धी, आता ते वाक्य माझ्या लक्षात नाही, पण सिद्धी हवी, प्रसिद्धी नको. सिद्धी मिळायला हवी, प्रसिद्धी नको. प्रसिद्धीसाठी कधी लिहिलंच नाही, कधी कधी मार्केटिंग वगैरे काही माझ्या भानगडीत मी पडलेच नाही, कारण आपण संसारी बायका आहोत, आपल्याला खूप कामं असतात, ते करत करत हे लिहायचं असतं. आणि जे कोणी आपलं थोडंफार ज्यांना वाटेल की ऐकावं या बाईचं, काही पाहिजे, कळायला पाहिजे जगाला, त्या लोकांनी मला बोलावलं आणि ज्यांनी बोलावलं त्यांच्याकडे मी प्रेमानं जात गेले. एवढी गोष्ट झाली. पण घरातल्या सगळ्या कुटुंबांनी एकत्र येऊन आम्ही शब्द सूर बरवे असा कार्यक्रम नंतर करायचं ठरवलं. त्यामध्ये मग माझे पती हे अभंग, बंदिशी सादर करतात, भक्तिगीतं सादर करतात, मी माझ्या कविता, या मुली मालतीबाईंची भावगीतं, त्या तिथे पलीकडे, लपविलास तो हिरवा चाफा, कुणीही पाय नका वाजवू, ही गीतं ह्या मुली सादर करतात. असं आम्ही तो शब्द सूर बरवे असा कार्यक्रम सुरू केला. मग यजमानांनी नंतर सूर अंतरीचे, आम्ही जेव्हा नसतो तेव्हा एकट्याचा कार्यक्रम सुरू केला. मग ते नसतात तेव्हा आम्ही दोघी माईलेक नावाचा कार्यक्रम सुरू केला. म्हणजे सुरू केला म्हणजे जे ज्या वेळेला अवेलेबल असेल त्यावेळेला तो कार्यक्रम आम्ही मग छान मग आम्ही दोघी वगैरे करतो, कधी आम्ही तिघं करतो, कधी आम्ही दोघं करतो. तर अशा पद्धतीनं हळूहळू हा काव्यप्रवास आमचा होत गेला, गाण्याचा प्रवास होत गेला आणि तो आजवर चालला आहे, आनंदानं चालला आहे, समाधानानं चालला आहे. जे ज्यांना ऐकावं असं वाटतं ते ऐकतात, आम्हाला वाटलं सादर करावं आम्ही सादर करतो, अशा पद्धतीनं तो चाललेला आहे. यानंतर मला वाटतं एक शेवटची कविता सादर करते आणि मग प्रांजली एक गाणं सादर करणार आहे. ते आत्ताच्या घडीला एक उपयोगी म्हणूया म्हणजे काय, देशभक्तीचं गाणं आहे. आपलं जे काही सगळ्या आपल्या बांधवांना श्रद्धांजली म्हणून आणि एक आठवण म्हणून राजीव बर्वे यांनीच त्याला संगीत दिलेलं आहे, मी लिहिलेलं आहे आणि तिनंच गायलेलं आहे. आमच्या त्या सीडीमध्ये आहे ते, राष्ट्राचा ध्वज उंच धरोनी शिखरावरती जाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, असे त्याचे शब्द आहेत. तर आपण त्यावेळेला सगळे उभे राहू, म्हणजे मग श्रद्धांजली पण होईल आपल्याला आणि मुलांसाठीच आहे ते, पण त्यात आहे काहीतरी संदेश असा आहे. शेवटच्या एक छोट्या 2 कविता सादर करून मी थांबते आणि मग तिला सांगते. मनाच्या तळाशी, त्याला पण प्रांजलीनं खूप अतिशय सुंदर चाल दिलेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही कोरोनाच्या काळामध्ये खूप जे काही होतं त्याच्यात कुठेतरी जगायचं होतं, जगवायचं होतं सगळं. तर मग करा बाबा गाणी, द्या बाबा चाली, काहीतरी असं करत करत दिवस ते काढत होतो आणि त्यातून अतिशय सुंदर चाली सुरू झाल्या. तर त्यातली ही मी वाचून दाखवते फक्त. मनाच्या तळाशी उतरले खोल, अंतरीचा तोल सावराया. मनाच्या तळाशी उतरले खोल, अंतरीचा तोल सावराया. रजतमयांची उसळली लाट, डहुळला काठ वारंवार. सारले बाजूस लाघवी शेवाळ, सारले बाजूस लाघवी शेवाळ. विकारांचा गाळ स्वच्छ केला. सोडला ना यत्न कितीदा बुडाले, सोडला ना यत्न कितीदा बुडाले. प्रयासाने आले तरावया, असे जाता खोल दिसू लागे तळ. असे जाता खोल दिसू लागे तळ, आणि संथ जळ शीतल असे. तळाशी भेटला एक नितळसा, सत्वगुणी मासा समाधीस्थ. तळाशी भेटला एक नितळसा, सत्वगुणी मासा समाधीस्थ.
इथे थांबते आणि प्रांजलीला विनंती करते की तिनं वंदे मातरम हे गीत सादर करावं. तत्पूर्वी पुन्हा एकदा खरे मंदिर आणि मिरज विद्यार्थी संघ आणि त्याचे सर्व सभासद, अध्यक्ष, सदस्य, उपाध्यक्ष या सर्वांचे आणि अर्थात इतका वेळा मला सहन केल्याचे, शांत बसून राहिल्याचे आणि खरंच प्रेमानं ऐकल्याचे तुम्हा रसिकांचे, जाणकार रसिकांचे मनापासून आभार मानते. माझ्या काही थोडे प्रती इथे आणलेल्या आहेत, कुणाला मुलांसाठीच्या आहेत, काही मोठ्यांसाठीच्या आहेत. जर आपल्या कुणाला घ्यायचे असतील तर जरूर घ्याव्यात. म्हणजे आमचे प्रकाशकसुद्धा मग आमची पुस्तकं परत काढतात की कोणीतरी घेतं आहे बाबा यांचं म्हणून. धन्यवाद. मला वाटतं आपण सगळे उभं राहूया का? आणि शेवटचा एक कोरस आहे, वंदे मातरम गाऊया, हे आपण सगळे मिळून म्हणूया. राष्ट्राचा ध्वज उंच धरून शिखरावरती जाऊया, राष्ट्राचा ध्वज उंच धरून शिखरावरती जाऊया. वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया. ध्येय आमुचे यश कीर्तीचे, कर्तव्याचे परिपूर्तीचे, अभ्यासाने व्यायामाने देह मनाला घडवूया. वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया. मातपित्यांचे विश्व आम्ही स्पर्धेतील ना अश्वाम्ही, मातपित्यांचे विश्व आम्ही स्पर्धेतील ना अश्वाम्ही. आज मनाच्या स्वैरपणाला लगाम भक्कम घालूया. वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया. जातपातीला मोडूया, बंधुत्वाला जोडूया, जातपातीला मोडूया, बंधुत्वाला जोडूया. संघर्षाला गाडून आपण अणुयुगाला सांधूया. वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया. रंगबिरंगी फुलेच आम्ही या मातीची मुलेच आम्ही, रंगबिरंगी फुलेच आम्ही या मातीची मुलेच आम्ही. सुगंध मुचा इथे हवासा या मातीतच डोलूया. वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया. परमुलखाला जाऊया, पुन्हा परतुनी येऊया. परमुलखाला जाऊया, पुन्हा परतुनी येऊया. या देशाच्या सरस्वतीला सन्मानाने वंदूया. वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया, वंदे मातरम गाऊया. वंदे मातरम, 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 वंदे मातरम. धन्यवाद. एक दोन मिनटं फक्त.
नेहमीप्रमाणे आपण सर्वांनी थोडंसं 2 मिनटं स्थानापन्न झालं तर थोडंसं बरं होईल. मिरज विद्यार्थी संघाच्या विनंतीस मान देऊन आजच्या वक्त्या त्यांनी त्यांचा कविप्रवास अत्यंत सोप्या भाषेमध्ये म्हणण्यापेक्षा वलयांकित पद्धतीनं आपल्यासमोर मांडला. त्याबद्दल मी मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि अशीच एकदा परत मैफिल घडू दे असंही त्यांना विनंती करतो. उद्या या ठिकाणी मंगळवार दिनांक 13 मे 2025 पुष्प 12वे कैलासवासी बाळकृष्ण तथा भाऊसाहेब रामचंद्र पाठक यांच्या स्मरणार्थ वक्ते आहेत माननीय सुनीलजी देवधर मुंबई आणि त्यांचा विषय आहे संघ आणि म्हणून. तरी उद्या वेळेत सर्वांनी उपस्थित राहावं ही आपल्याला सर्वांना विनंती आहे. आजचा कार्यक्रम संपला. धन्यवाद.